मित्रांनो, आज तुम्हाला मी डायनोसॉरची गोष्ट ऐकवतो. हजारो वर्षांपूर्वी गोमती नदीच्या किनारी एक मोठं असं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये मोठमोठे डायनोसॉर राहायचे. त्यातले काही डायनोसॉर शाकाहारी होते, जे जंगलातील वनस्पती खाऊन जिवंत राहायचे, आणि काही डायनोसॉर्स मांसाहारी होते, जे जंगलातील प्राण्यांची शिकार करायचे. जंगलातील सगळे प्राणी गोमती नदीच्या किनारी पाणी पिण्यासाठी येत. नदीच्या पलीकडे एक छोटंसं गाव होतं. एके दिवशी सोनू आपल्या मित्रांसोबत नदीच्या किनारी फुटबॉल खेळत होता. तेव्हा एक फिमेल डॉल्फिन, जी सोनूची मैत्रीण होती, ती उड्या मारत नदीमधून सोनूच्या जवळ येत आहे. हे सोनू, मी तुला भेटायला येत आहे. ए सोनू, तू कसा आहेस? मी ठीक आहे. आणि तू कशी आहे डॉल्फिन? मी पण छान आहे. मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायला आले. थोड्याच वेळात तुझा मित्र डायनासॉर तुला भेटायला येत आहे. हे हे. वाव. हू, हू, हू. हे मित्रांनो, बघा कोण आलेला आहे. जंगलामधून माझा मित्र डायनोसर मला भेटायला आलेला आहे. सोनू, मला खूप भीती वाटते. हा डायनासॉर आपला जीव घेईल. घाबरू नका मित्रांनो, मी सोनूचा मित्र आहे. मी तुम्हाला नाही मारणार. आजपासून मी तुमचाही मित्र आहे, सोनू सारखा. हे तू इतक्या दिवसापासून मला भेटायला का बरं नाही आलास? मला माफ कर मित्रा, पण यापुढे मी तुला रोज भेटायला येईन. हे. तर हा डायनोसॉर उद्या पण इथे येणार आहे. मी उद्या येताना अजून शिकाऱ्यांना घेऊन येईन आणि आम्ही याला नक्की पकडू. मित्रांनो, आता मला गेलं पाहिजे. माझी पत्नी जंगलामध्ये माझी वाट पाहत असेल. बाय डायनासॉर. हम्म. ए सोनू, आपला मित्र डायनासॉर कधी येईल? बस आता थोड्याच वेळात येईल तो. सावध व्हा रे सगळे. काही क्षणातच तो डायनोसॉर इथे येईल. डायनोसॉर इथे पोहोचताच क्षणी मी त्याच्यावर जाळ टाकेन. मग आपण त्याला आरामशीर पकडू शकेल. आणि मग आपण त्याला सर्कसवाल्यांना विकून टाकू. तो बघ, आपला मित्र येत आहे. तुझं स्वागत आहे डायनोसॉर. चल आता फुटबॉल खेळूया. सोनू, मोनू आणि सगळे मित्र डायनोसॉर सोबत खेळत असतात. तेव्हा शिकारी लोक संधीच्या शोधात शांतपणे लपून बसले होते. तेव्हा बॉल शिकाऱ्याच्या जवळ जातो. तो बॉल आणण्यासाठी डायनोसॉर तिथे जातो. संधी मिळताच शिकारी गन फायर करतो आणि डायनोसॉर जाळ्यामध्ये अडकतो. डायनोसॉर जाळ्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. मला वाचव सोनू, हे शिकारी मला मारून टाकतील. सोनू, थांबा रे. मी म्हणतोय थांबा म्हणून, नाहीतर मी गोळी घालेन. माझं नाव जयखान शिकारी आहे. माझ्या वाटेतून बाजूला हो आताच्या आता, नाहीतर डायनोसॉर सोबत तुलाही मारून टाकेन. आताच्या आता. आता ताबडतोब पळून जा इकडून, आताच्या आता. तुझ्या धमकीने आम्ही नाही घाबरणार आहोत. हिम्मत असेल तर चालव गोळी, आत्ताच्या आत्ता. हिम्मत असेल तर डायनोसॉरला मारून दाखव, आत्ताच्या आत्ता. नाहीतर तुझी पॅन्ट ओली करून टाकेल, आत्ताच्या आत्ता. आत्ता माझी सटकली. थोडी पण हुशारी दाखवण्याचा प्रयत्न केलास तर एवढे छिद्र करून टाकेल की माहित नाही पडणार की सुसू कुठून करायची आहे आणि पीपी कुठून करायची आहे. हे माझं गाव आहे आणि मी आहे इथला जयकांत शिकारी. पळ माझ्या मित्रा, पळून जा. तू माझा जीव वाचवलाय सोनू. तुझे हे उपकार मी कधीही विसरणार नाही. गेल्या 6 दिवसांपासून सोनू आपल्या मित्रांसोबत रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत डायनोसॉर येण्याची वाट बघतो. पण डायनोसॉर न आल्यामुळे सगळे निराश होतात. सोनू, काही डायनासॉर आपल्याला कधीच भेटायला येणार नाही. माहित नाही. त्याची वाट बघून बघून 7 दिवस निघून गेलेत. मला वाटतंय त्याला भेटायला आता आपल्याला जंगलात जावं लागेल. नाही,
तिथे खूप खतरा आहे. मी ऐकलेलं आहे की तिथे मोठे मोठे मांसाहारी डायनोसॉर पण राहतात. त्यामुळे मी तिथे एकटाच जाईल. तू एकटा नको जाऊ सोनू. दुसरे डायनासोर तुला खाऊन टाकतील. मैत्री केली आहे तर निभावी तर लागेलच. मी जाणार, मी नक्की जाणार. अरे पण तू ही नदी कशी ओलांडशील? आपल्या डॉल्फिन मित्राच्या पाठीवर बसून जाणार. सोनू आपल्या डायनोसॉर मित्राला भेटण्यासाठी डॉल्फिनच्या पाठीवर बसून जंगलाच्या दिशेने जात आहे. थोड्याच वेळात ते नदीच्या जंगलातील किनाऱ्यावर पोहोचतात. मला जंगलापर्यंत पोहोचण्यासाठी धन्यवाद माझ्या मित्रा. धन्यवाद नाही, माफी. मला माफ कर मित्रा. मी तुझ्यासोबत जंगलात नाही येऊ शकत. मी मासळी आहे ना, पाण्याच्या बाहेर आली तर मी मरून जाईन. आय एम सॉरी. हे डॉल्फिन, दोस्ती यारीमध्ये नो सॉरी नो थँक्यू. मोठ्या मोठ्या जंगलामध्ये छोट्या छोट्या गोष्टी होतच राहतात सेनोरिटा. अच्छा, आता मी निघतो. तू खूप चांगला आहेस सोनू. परत जाताना मला आवाज दिलास तर मी पटकन येईन तुझ्यासाठी. बाय डॉल्फिन. डायनासॉर, डायनासॉर, मी तुला भेटायला जंगलामध्ये आलो आहे. तू कुठे आहेस डायनासॉर? डायनासॉर, डायनासॉर. सोनू हाक तर मारत होता आपल्या डायनोसॉर मित्राला, परंतु त्याचा आवाज ऐकून धावत येतो तो भयानक असा गब्बर सिंग डायनोसॉर. तू मला आवाज दिला आहे मुला, आणि बघ मी आलोय. नाही नाही, मी तर माझा मित्र डायनोसॉरला आवाज दिला होता, आणि तू माझा मित्र नाही आहेस. माझं नाव गब्बर सिंग आहे आणि या जंगलाचा बॉस आहे मी. मला जे वाटेल तेच करतो मी. मी खूप दिवसापासून माणसांना नाही खाल्लंय. आज मी तुला खाणार. खूप मजा येईल. डायनासोर, 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 मला वाचव, मला वाचव. हा तर सोनूचा आवाज आहे. बहुतेक सोनू काहीतरी अडचणीमध्ये आहे. इथून 50-50 कोसापर्यंत जंगलामध्ये जेव्हा एखाद्या वाघाचं पिल्लू रडतं तेव्हा वाघीण म्हणते की बाळा झोपून जा, झोपून जा, नाहीतर गब्बर सिंग येऊन जाईल. सर्व जंगल मला भीते, तर मग तू इथे कसा आलास? डायनासॉर, डायनासॉर. जो घाबरला समजून जा तो मेला. वाचवा, वाचवा. बाळा, आता तुला गब्बरच्या भीतीमधून फक्त एकच प्राणी वाचवू शकतो, आणि तो आहे स्वतः गब्बर. चूक. सोनूला वाचवण्यासाठी त्याचा मित्र आला आहे. सोनू, तू अजिबात घाबरू नकोस. मी आहे तुझ्या सोबत. वनस्पती खाणारे डायनासॉर, तू काय आता माझ्या सोबत लढणार? आता मी तुला पण मारून खाऊन टाकणार. सोनू, सोनू, मी याला थांबवतो. तू पळून जा. पण मी तुला एकटं सोडून कसं जाऊ शकतो माझ्या मित्रा? तुझा जीव वाचवणं माझं कर्तव्य आहे. जा. नाही. तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. पळून जा. डॉल्फिन, 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 डॉल्फिन. सोनूचा आवाज ऐकून ती डॉल्फिन सोनूच्या दिशेने नदीतून पोहत येते. ये सोनू, पटकन माझ्या पाठीवर बस. मग सोनू ताबडतोब डॉल्फिनच्या पाठीवरती बसतो आणि डॉल्फिन सोनूच्या गावाच्या दिशेने जाऊ लागते. माझा जीव वाचवण्यासाठी थँक्यू मित्रा. मैत्रीमध्ये नो सॉरी नो थँक्यू मित्रा. मैत्री केलीये, निभावी तर लागेलच ना. तर मग मित्रांनो, कशी वाटली ही खऱ्या मैत्रीची गोष्ट? खूप मस्त सर, खूप मस्त. आणि या गोष्टीमधून तुम्ही काय शिकलात बरं? हेच की सोनू, डायनोसॉर आणि डॉल्फिन या तिघांनीही आपल्या मैत्रीला निभावून ठेवलं. तसंच आम्ही पण आमची मैत्री निभावून ठेवायला पाहिजे. वेळ आल्यावर मित्राची मदत करणं हीच खरी मैत्री असते. व्हेरी गुड. आता उद्या मी तुम्हाला अजून एक गोष्ट ऐकवेन.
तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.